नमस्कार, मी विशाल पाटील. परराष्ट्र धोरणावरून सध्या देशात वादळ निर्माण झालेलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींवर गंभीर स्वरूपाचे आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. अमेरिकेच्या जाचक अटी मान्य करून पंतप्रधान मोदींनी भारताचं सार्वभौमत्व गहाण ठेवलेलं आहे, असं खळबळजनक विधान त्यांनी केलं. दरम्यान तिकडे इम्तियाज जलील यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची तुलना थेट दहशतवादी अजमल कसाबशी केल्यानं भाजप आक्रमक झालेली असून ठिकठिकाणी निषेध व्यक्त केला जातोय. तर दुसरीकडे राजधानी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या AI समिटमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रोबो डॉग प्रकरणावरून जोरदार गोंधळ घातला. मोदींविरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी टी-शर्ट काढून अर्धनग्न आंदोलन केलं आणि ज्यानंतर पोलिसांनी 10 जणांना ताब्यात घेतलं. भाजपनं याला सुनियोजित कट संबोधत मुंबईमध्ये काँग्रेस कार्यालयावरती धडक मोर्चा काढलाय. तर राज्यामधील राजकारणात राज्यसभेच्या एकूण 7 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीमध्ये महायुतीचं पारडं जड दिसतंय. संख्याबळानुसार त्यांचे 6 उमेदवार हमखास जिंकतील असा दावा करण्यात येतोय. मात्र 7व्या जागेसाठी महाविकास आघाडीमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. आणि याच दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीवरून राजकीय तर्कवितर्क लढवले जात होते, ज्यावर राज ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. शेवटी आंतरराष्ट्रीय पातळीवरती मोहम्मद युनूस यांच्या कार्यकाळातील धोरणांमुळे भारत आणि बांगलादेशच्या द्विपक्षीय संबंधांचं मोठं नुकसान झालेलं असून आता तिथल्या नव्या सरकारला हे संबंध पूर्वपदावर आणण्यासाठी दुप्पट कष्ट घ्यावे लागणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. याच सर्व घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये. तर भारताच्या परराष्ट्र धोरणावरून सध्या राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडालेली आहे. अमेरिकेच्या जाचक अटी मान्य करून पंतप्रधान मोदींनी भारताचं सार्वभौमत्व गहाण ठेवल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय. रशियन तेल खरेदीवरून अमेरिकेनं भारताला निरीक्षणाखाली ठेवल्यानं देशाचं ऊर्जा स्वातंत्र्य आता धोक्यात आलेलं आहे. इतकंच नव्हे तर 2017च्या एका वादग्रस्त ईमेलचा संदर्भ देत पंतप्रधानांवरती वैयक्तिक ब्लॅकमेलिंगचा दबाव असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केलाय. तसंच आर्थिक आघाडीवरती भारताचं मोठं नुकसान होत असून भारतीय मालावरती 18% कर लादला जात असताना अमेरिकन मालाला मात्र भारतात विनामूल्य प्रवेश दिला जात असल्याचा दावाही आंबेडकरांनी केलाय. दरम्यान कॅनडाप्रमाणे ठाम भूमिका न घेता भारताला अमेरिकेचे 51वर राज्य बनवल्याची बोचरी टीका करत संरक्षण क्षेत्रातही 114 राफेल खरेदीत सोर्स कोड न मिळाल्यास सुरक्षा रडार अपडेटसाठी भारताला कायमस्वरूपी परकीयांवरती अवलंबून राहावं लागेल असं प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं आहे. आणि या संदर्भात थेट चर्चा करण्यासाठी आपण आजच्या न्यूज प्लॅनेटच्या एपिसोडमध्ये आमंत्रित केलेलं आहे स्वतः प्रकाश आंबेडकर यांना. प्रकाश आंबेडकरजी, आपलं खूप खूप स्वागत. खरं तर बऱ्याच गोष्टींसंदर्भात मला आपल्याशी चर्चा करायची होती आणि त्याला मूळ कारण हेच आहे की आतापर्यंत आपले काही स्टेटमेंट्स, पत्रकार परिषदा आणि त्यातून थेट कोणीही देश यावा, भारताला ब्लॅकमेलिंग करावं, सरकारला कोंडीत पकडावं असं आपल्याला का वाटतं? नेमकं काय चालू आहे जगभरात आणि भारतात? तुम्हाला माझा आवाज येतोय प्रकाशजी? मला विचारलेला प्रश्न आहे का? हो, आपल्याला विचारलेलाच प्रश्न आहे. तुम्ही रिपीट केलं तर अधिक चांगलं होईल जरा. मी परत एकदा आपल्याला प्रश्न करतोय की सध्या जगात आणि देशात नेमकं सुरू आहे तरी काय? जे एक महत्त्वपूर्ण स्टेटमेंट आपण केलेलं होतं त्यानुसार एक गोष्ट स्पष्ट होताना दिसतेय की कोणताही देश यावा आणि त्यानं भारताला ब्लॅकमेलिंग करावं. या वाक्याचा अन्वयार्थ काय? ते मी कुठल्याही देश असं नाही म्हटलेलं आहे. त्या डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या पद्धतीने भारताला झुकवलेलं आहे 3 गोष्टीच्या संदर्भातलं, त्यातून एक असं दिसतंय की एसटी ह्या काम करायला लागलेले आहेत. बरं. आणि पंतप्रधान जे आहेत त्यांच्या संदर्भातली असणारे ईमेल फक्त बाहेर आलेली आहे की एसटीने त्यांना असणारा डोनाल्ड ट्रम्पचा विश्वास संपादन करण्यासाठी
नाचायला सांगितलं. बरं. आपण असं एक लक्षात घ्या की याच्या अगोदर नरेंद्र मोदी यांची इमेज ही मुद्रा मोदी होती. हां हां. त्या का त्या इंडियन इकॉनॉमी ही $5 ट्रिलियन पर्यंत घेऊन जाण्याची घोषणा केली. पण ही ईमेल आल्यानंतर नरेंद्र मोदी आता असणारा मुद्रा मोदी न होता मुजरा मोदी झालेत अशी असणारी परिस्थिती आहे. बरं. म्हणजे आता उदाहरण द्यायचं तुम्हाला झालं तर आपण राफेल विकत घेणार असं म्हटलेलं आहे. हम्म. राफेलच्या संदर्भातलं आपण असं बघितलं तर LMB नावाची असणारी जी कंपनी आहे हां हां. की जी राफेलचं मेन पार्ट करते ती अमेरिकेची लोनार कंपनी जी आहे तिने विकत घेतलेली आहे. बरं. याच्या संदर्भातलं आपल्याला रेकॉर्ड बघायचं असेल हम्म. तर फ्रेंच पार्लमेंटमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसेल की त्यांनी चिंता व्यक्त केली हां. की राफेल हे फ्रेंच गव्हर्नमेंटचं होतं आणि फ्रेंच गव्हर्नमेंट याच्या अगोदर असं म्हणत होतं की आम्ही कुठलाही बट एंड इफ लावून तुम्हाला विकत नाही, जसं बरं. आहे तसं विकतो. परंतु लोनार ह्या कंपनीने घेतल्यामुळे आता अमेरिकेची कंपनी ती असल्यामुळे अमेरिकेचं धोरण असं आहे की कुठलंही मिलिटरी हार्डवेअर हम्म. हे विकायचं असेल तर अमेरिकन गव्हर्नमेंटची परमिशन त्या ठिकाणी घेतली पाहिजे. बरं. म्हणजे राफेल तुम्ही असताना आज विकत घेतलं तर प्रत्येक स्पेअर पार्ट ज्यावेळेस लागतील त्यावेळेस तुम्हाला असताना अमेरिकेची परमिशन त्या ठिकाणी घ्यावी लागेल. बरं. आता हे जे ही एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला रशियाने SU-7 जे 5th जनरेशन 6th जनरेशनचं फायटर जेट जे आहे ते तुम्हाला ऑफर केलं आणि भारतामध्ये आम्ही मॅन्युफॅक्चर करतो. हां हां हां. मला तिसऱ्या देशाला विकायचं असेल तर ते भारताने तिसऱ्या देशाला विकावं, आमची काही त्या ठिकाणी राहणार नाही. बरं. प्रमोदची जी कंडिशन आहे तीच कंडिशन त्या ठिकाणी राहील हम्म. आणि राफेल पेक्षा कमी किमतीमध्ये मिळत आहे. या नरेंद्र मोदीने जी ऑफर का नाकारली याचा कुठेही खुलासा नाही. हम्म. एग्रीमेंट जर आपण असं वाचलं तर त्या एग्रीमेंट मध्ये असं म्हटलेलं आहे की अमेरिकेचा जो इंटरेस्ट आहे त्या इंटरेस्टची जपवणूक हां. हे भारत सरकार करणार आहे. बरं. आता अमेरिका आणि रशिया हे दोघंही युक्रेनवरनं युद्धावरती आहेत. इराणवरनं सुद्धा असणारा अमेरिका हे युद्धावरती आहे. भारताचं धोरण आपण असणारा बघितलं की आम्ही रशियन स्वस्त मिळणारं तेल घेणार नाही, पण व्हेनेझुएलावरनं जे महागडं मिळतंय ते आम्ही त्या ठिकाणी घेणार. बरं. दुसरं आपण असं बघितलं चबर नावाचं असणारं जे पोर्ट आपण बांधलं हम्म. इराणमध्ये. इराण बरोबर अमेरिकेचे संबंध वाईट आहेत हम्म. आणि म्हणून भारताचे संबंध वाईट झाले पाहिजेत या दृष्टीने आपण असताना चब्बर पोस्टची असणारी मालकी सुद्धा सोडली. त्याच्यामुळे असताना हे सरकार पूर्णपणे हां. डिमांड करतोय मी की ती एग्रीमेंटची कॉपी त्या ठिकाणी द्यावी. बरं. मीडिया जे आहे आणि मीडियाच्या मालकांना माझं असणारं आव्हान आहे की तुम्ही इतर बातम्या इथल्या दाबा, त्याच्याबद्दल काही हे नाही, पण देशाला अमेरिकेशी गुलाम केलं जात आहे. बरं. सॉव्हरेनिटी खतरेमध्ये आणलं जात आहे. सॉव्हरेनिटी शिल्लक राहत नाही. अमेरिकन इंटरेस्ट हे भारताला जपावं लागणार. असे जे करारनामे आहेत त्या करारनाम्याची माहिती 100% इथल्या लोकांना देण्यात यावी. बरं. आणि असं 2 मार्चला विधीला या संदर्भातला पहिला मोर्चा आयोजित केलेला आहे. बरं. सामाजिक संघटनांबरोबर. बरं, पंतप्रधानांवरती वैयक्तिक त्या ठिकाणी दबाव असल्याचं जे तुमचं म्हणणं आहे,
एक मोठं गंभीर वक्तव्य आहे. दुसरीकडे भारताचं सार्वभौमत्व गहाण ठेवलं, यालाही फार डीप मिनिंग आहे. नेमका हा इशारा काय आहे? कुठले ईमेल आहेत? कुठलं ब्लॅकमेलिंग आहे? त्यांनी असताना स्वतः एवढी वर्ष पंतप्रधान राहिले, कोणालाही त्याच्यामध्ये असताना अडचण नव्हती. ठीक आहे, त्यांची विचारसरणी वेगळी होती, त्यांना वेगळं निर्माण करायचं होतं या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे अंतर्गत भांडण आहे ते अंतर्गत भांडण चालत राहिलं असतं, पण देशाचं सार्वभौम कधी धोक्यात आलं नव्हतं. बरं, या 6 फेब्रुवारी 2026च्या एग्रीमेंटमुळे देशाचं सार्वभौम म्हणजे सॉव्हरेनिटी ही धोक्यात आलेली आहे आणि नजीकच्या कालावधीमध्ये आपल्याला त्याचे परिणाम दिसायला सुरुवात होती. बरं. निश्चितच येत्या काळामध्ये काय होतं, मात्र ही बातमी लोकांपर्यंत पोहोचावी, तुम्ही केलेले आरोप आहेत ते जनतेला कळावेत, यासाठी आम्ही आपल्याला आमंत्रित केलेलं होतं. धन्यवाद प्रकाश आंबेडकरजी, वेळात वेळ काढून तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि या संदर्भात सविस्तर अशी चर्चा केली, विश्लेषण केलं त्यासाठी. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी काय म्हटलेलं आहे ते देखील आपण आता पाहणार आहोत. ऐसे वो कॉमनवेल्थ गेम्स में भाजपा ने आंदोलन किया था, अन्ना के आंदोलन के माध्यम से हमें भी बहलाया गया था और दुनिया भर में बदनामी की गई थी कि भारत एक भ्रष्ट देश है, तब भाजपा ने ऐसे किया था. तो ऐसे कोई भी पार्टी ना करे, लेकिन वही मैं कहना चाहता हूं कि गलगोटिया हो या प्रधानमंत्री जी के और जो रेल मंत्री है उनके साथ जो सिक्योरिटी हो, वो जो पूरा बंदोबस्त लगाया गया था, कल भी मेलो मेल चल रहे लोग, तो ये भी उचित नहीं है. ये प्रोफेशनल समिट है, इसे प्रोफेशनली ही कंडक्ट किया जाए, पॉलिटिकली कंडक्ट नहीं किया जाए. तिकडे दुसरीकडे राजधानी दिल्लीमध्ये सध्या राजकीय रणकंदन माजलंय. एका बाजूला AI समिटमध्ये पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रोबो डॉग प्रकरणावरून जोरदार गोंधळ घातला. मोदींविरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी भर सभेत टी-शर्ट काढून अर्धनग्न अवस्थेमध्ये निषेध नोंदवला. या गोंधळानंतर पोलिसांनी 10 जणांना ताब्यात घेतलेलं असून भाजपनं यावर आक्रमक पवित्रा घेतलाय. मुंबईमध्ये भाजप युवा मोर्चानं काँग्रेस कार्यालयावरती धडक मोर्चा काढत देशाची प्रतिमा मलिन केल्याचा प्रत्यारोप केलाय. दरम्यान भाजपचे नेते संबित पात्रा यांनी हा कोणताही योगायोग नसून राहुल गांधींच्या निवासस्थानी सोनिया आणि प्रियंका गांधींच्या उपस्थितीमध्ये रचलेला सुनियोजित कट असल्याचा खळबळजनक आरोप केलाय. कांग्रेस के लीडर्स हैं, मैं नाम भी पढ़ता हूं, जो गिरफ्तार हुए. कृष्णा हरी, ये यूथ कांग्रेस का नेशनल सेक्रेटरी है. कुंदन यादव, बिहार यूथ कांग्रेस का सचिव. अजय कुमार, उत्तर प्रदेश यूथ कांग्रेस का उपाध्यक्ष है. और नरसिम्हा यादव यूथ कांग्रेस का नेशनल कोऑर्डिनेटर है. इन कार्यकर्ताओं ने अपना रजिस्ट्रेशन कराया, जिसमें इन्होंने उल्टा टी-शर्ट पहन रखा था, दिख नहीं रहा था टी-शर्ट पे क्या लिखा है, और अंदर जाके ये एक तरह से टॉपलेस हो जाते हैं, अपने कपड़े उतार देते हैं और उसके साथ प्रोटेस्ट करते हैं. RSSचे सरसंघचालक मोहन भागवत यांची थेट दहशतवादी अजमल कसाब याच्याशी तुलना केल्याच्या वक्तव्यावरून भाजपचे नेते चांगलेच भडकलेत. RSSचे मोठे नेते त्यांची तुलना मी अजमल कसाब यांच्याशी करतोय असं इम्तियाज जलील म्हणाले. जलील यांच्या या वक्तव्यावरून हिंदुत्ववादी संघटना तीव्र संतापल्या. अशा वक्तव्यांनी तणावाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याची प्रतिक्रिया नेत्यांनी व्यक्त केली आहे. सरसंघचालक मोहन भागवतांची तुलना दहशतवादी कसाब सोबत. इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याने हिंदू संघटना आक्रमक. जलील देशद्रोही विचारांचे असल्याचा केणेकरांचा आरोप. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर MIM पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या आणि हिंदुत्ववादी राजकीय पक्षांच्या भावना भडकवणारे आणि संताप निर्माण करणारे वक्तव्य केले. जलील यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची तुलना
थेट दहशतवादी अजमल कसाबशी केली आहे. ऐसी ही सोच वाले लोगों ने इस देश को कमजोर किया है। आरएसएस जैसी संगठन का एक बड़ा नेता अगर इस तरह की अगर बात करता है तो मैं ऐसे नेताओं की तुलना जो है वो अजमल कसाब जैसे लोगों से करता हूँ। ये देश टूट क्यों नहीं रहा है? तो इस तरह के बयान सिर्फ यही नहीं देते हैं, हर रोज कोई ना कोई इनका प्यादा खड़े रहता है। सरसंघचालक मोहन भागवत यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्यावर भाजप आमदार संजय केणेकर यांनी जलील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आरएसएसचे मोहन भागवतजी यांची तुलना 26/11 हमला करणाऱ्या अजमल कसाब बरोबर केली. खरं तर हे वक्तव्य, या वक्तव्याचा मी तीव्र निषेध व्यक्त करतो. देशभक्त आणि देशद्रोही याच्यातली तुम्हाला खरं तर तुलना माहीत नाहीये. तुम्ही देशद्रोह्यांच्या विचाराची मानसिकतेची माणसं आहोत. ही मंडळी जे भारतीय आहे, जे देशी आहे आणि जे देशप्रेमाला अनुकूल आहे, त्या सगळ्याला कलंकित करण्याचा, त्याला अपशकुन करण्याचा प्रयत्न नेटांनी करत राहते. मोहनजी भागवतांच्या वक्तव्याच्या प्रतिक्रियेच्या संदर्भात त्यांची तुलना थेट अजमल कसाबशी करणं याचा नुसता खेद वाटतो असं नाही, तर संताप दाटून येतो. ज्या काही प्रतिक्रिया त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात येत आहेत त्यांनी त्याचा मूळ अर्थ समजून घेतलेला नाही. भारतातल्या 20 कोटी मुसलमानांना हिंदू करणे असा याचा अर्थ होत नाही. ज्याला आता स्वेच्छेने हिंदू धर्मात परत यायचं आहे अशा लोकांना हिंदू धर्मामध्ये प्रवेश करण्यासाठी सहाय्य करणे आणि त्यांचं स्वागत करणे, या कामामध्ये गती आणण्यासाठीचं आवाहन मोहनजी भागवत यांनी केलेलं आहे. जलील यांच्या वक्तव्यामुळे हिंदुत्ववादी संघटना तीव्र संतापल्या आहेत. या वक्तव्याला विरोध होत असून दोन्ही बाजूतील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र भावना निर्माण झाल्यात. अशा विधानांमुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकते, त्यामुळे राजकीय नेत्यांनी जबाबदारीने वक्तव्य करावीत अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जाते. या वादामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. राज्यातील सध्याचं संख्याबळ पाहता महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ एक जागा येण्याची शक्यता आहे आणि या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार निवडणूक लढवतील अशी जोरदार चर्चा आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यानं ट्विस्ट वाढवलाय. भाजपकडे असलेलं संख्याबळ पाहता भाजपही या निवडणुकीत धक्का तंत्र वापरण्याची शक्यता आहे. राज्यसभा निवडणुकीवरून ठाकरे सेना आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलाय. राज्यसभेच्या 7 जागांच्या निवडणुकीत महायुतीचा वरचष्मा. संख्याबळानुसार महायुतीचे 6 उमेदवार जिंकणार. उर्वरित एका जागेसाठी मवियामध्ये रस्सीखेच. राज्यसभेच्या निवडणुकीत महायुतीचे पारडे कमालीचे जड आहे. 7 जागांवर निवडणूक होणार असून त्यातील 6 जागा सहज महायुतीला मिळतील. आता उरलेल्या एका जागेवर मवियातील घटक पक्षांचा दावा होतोय. भाजपनं निवडणुकीत 7वा उमेदवार उभा केला तर वेगळेच धक्कातंत्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे. राज्यसभेच्या उर्वरित एका जागेसाठी मवियातील 3 पक्षात सुरुवातीपासूनच मतांतर दिसून येत आहे. उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत 3 पक्षांचे नेते निर्णय घेणार आहेत. निर्णय तर होऊ द्या. भाजप कुर्बानीवरती आला म्हणजे ईद वगैरे साजरा करते की काय? भाजप महाविकास आघाडीची एकच जागा जाईल राज्यसभेसाठी. तेवढं संख्याबळ आमच्याकडे आहे. पण आम्ही एकत्र बसू आणि निर्णय घेऊ आणि महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय. कोणी तिथे जाऊन यावेळेला प्रतिनिधित्व करायचं हे 3 पक्ष एकत्र बसून ठरवतील. शरद पवार यावेळी निवडणूक लढतील असा दावा संजय राऊतांनी गुरुवारी केला होता. माननीय शरद पवार साहेबांशी जेव्हा माझी चर्चा झाली तेव्हा त्यांनी आपली भूमिका आणि इच्छा व्यक्त केली, होय मी राज्यसभेत जाणार आहे, म्हणजे मी उमेदवार आहे. हे त्यांनी माझ्याकडे ती भूमिका व्यक्त केली, इच्छा व्यक्त केली की मी राज्यसभेसाठी उमेदवार म्हणून मी इच्छुक आहे आणि मी निवडणूक लढणार आहे. आता ह्याच्यावर महाविकास आघाडी चर्चा होईल.
आदित्य ठाकरे यांनी यावर गुरुवारी संध्याकाळी ट्विस्ट निर्माण केला. याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. सध्या ज्या चर्चा सुरू आहेत त्या अफवा असल्याचं त्यांनी म्हटलंय. ठाकरे सेनेतील या मतांतरावरून भाजपने राऊतांवर निशाणा साधलाय. जेव्हा प्रियंका चतुर्वेदी यांची वेळ येते तेव्हा मात्र तुम्ही मराठीचा मुद्दा, मराठीचा अजेंडा मांडणारा राज्यसभेत तुम्हाला उमेदवार हवाय. हे संजय राऊत यांची एक डोक्यातली चाल आहे आणि ही चाल यासाठी आहे की प्रियंका चतुर्वेदी यांचा पत्ता कट करायचा, आदित्य ठाकरे यांचा पत्ता कट करायचा प्रयत्न संजय राऊत यांच्या मार्फत जाते. उद्धव ठाकरे यांचे विधान परिषदेत जाणे अजिबात कठीण नाही असा दावा राऊतांनी केलाय. आम्ही महाविकास आघाडी म्हणून इतर घटक पक्ष लहान असल्यामुळे आम्ही 50पर्यंत जात आहोत. जिंकण्यासाठी 37 मतांची गरज आहे, म्हणजे आमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे. विधान परिषदेमध्ये माननीय उद्धव ठाकरे यांनी जावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. त्या संदर्भात आम्ही उद्धवजींना विनंती करू. विधान परिषदेच्या निवडणुकीत ठाकरेंना काँग्रेसच्या कुबड्या घ्याव्या लागतील अशा शब्दात बन यांनी ठाकरे सेनेला डिवचलं. विधान परिषदेसाठी देखील उद्धवजी ठाकरे यांना दिल्लीमध्ये पुन्हा एकदा सोनिया गांधींच्या चरणावर आपला उरलेला पक्ष अर्पण करावा लागेल. सोनिया गांधींची गुलामी स्वीकार करतो असं सांगावं लागेल. राहुल गांधींची चाकरी करतो असं स्पष्ट शब्दात सांगावं लागेल. त्यानंतर कुठेतरी उभाटा गटाचा विधान परिषदेसाठी विचार होईल. राज्यसभेच्या जागेसाठी केवळ एक उमेदवार निवडून येईल एवढंच संख्याबळ मवियाकडे असल्यानं त्यात राजकीय समीकरणांचं धक्कातंत्र भाजपकडून देण्याचीच अधिक शक्यता आहे. तसं झाल्यास मवियाला त्यांचा उमेदवार निवडून आणण्यात नाकी नऊ येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय धुरळा उडालेला होता आणि त्यात महायुतीचे नेते आणि ठाकरे बंधूंनी जोरदार कलगीतुरा रंगवला होता. निवडणुकीनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि दोघांच्या या भेटीनंतर राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या. राज्यामध्ये विविध चर्चांना उधाण आलं, परंतु मुंबई शहराच्या अनधिकृत पार्किंगच्या मुद्द्यावर भेट असल्याचा खुलासा राज ठाकरे यांनी स्वतः करत चर्चा आणि तर्क लढवणाऱ्यांना थेट उत्तर दिलंय. एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबत राज यांचा खुलासा. भेट राजकीय नव्हती तर शहरातील समस्याबाबत. भेटीवरून राजकीय पतंग उडवणाऱ्यांना राज ठाकरेंचं उत्तर. आज ते सत्तेवरती आहेत. आम्हाला जर काही समजा सजेशन्स द्यायचे असतील, जर काही चांगल्या गोष्टी करून घ्यायच्या असतील तर त्याच्यासाठी भेट व्हायला नको. राज ठाकरे यांनी बुधवारी अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन या त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर त्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले नसते तर नवलच. राज यांची शिंदे भेट ठाकरे सेनेच्या जिवारी लागली. कोणी कोणाला भेटावे याला कुणाचं बंधन नाही असं म्हणत शिंदे यांचे नंदनवन बेईमानीवर उभं राहिलं आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी शिंदे यांनी गद्दारी केली आहे असं सांगत राऊत यांनी अप्रत्यक्षपणे राज यांच्या भेटीबाबत नाराजीचा सूर आळवला होता. मी काय झालं, कोण कोणाला भेटलं ते काय आम्ही काय हेरगिरी करत नाही. इथे कोणी कोणाला भेटण्यावरती बंधनं नाही. पण एकनाथ शिंदे या प्रवृत्तीविरुद्ध आमचं टोकाचं भांडण आहे. एकनाथ शिंदे यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी बेईमानी केली. आणि ती बेईमानी का केली? प्रत्येक गोष्टीत राजकारण आणण्याची गरज नाही अशा शब्दात राज यांनी भेटीवर राजकीय भाष्य करणाऱ्यांचे कान टोचले आहेत. आता काही नाहीये, निवडणुका संपल्या आहेत. आम्हाला जर काही सांगायचं असेल, काही चांगल्या गोष्टी करून घ्यायच्या असतील तर भेट घेतलीच पाहिजे असा दावा राज यांनी केलाय. कोणी एकमेकांना भेटणं म्हणजे प्रत्येक वेळेला काहीतरी त्याच्याबद्दल राजकारण शोधायचं आणि त्याच्यातनं काहीतरी युत्या आघाड्या. एक तर 3 वर्षांनंतर निवडणूक आहेत. आता तर काही परिस्थिती तशी नाहीच आहे.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे निवडणुका संपलेल्या आहेत आता. आज ते सत्तेवरती आहेत. आम्हाला जर काही समजा सजेशन्स द्यायचे असतील, जर काही चांगल्या गोष्टी करून घ्यायच्या असतील तर त्याच्यासाठी भेट व्हायला नको. एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर चर्चा करणाऱ्यांना सुनावत आपण मुख्यमंत्री फडणवीस यांनाही भेटणार असल्याचे सांगितले. एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारण्यांची वेगळीच प्रतिमा होती. त्यांच्यात मतभेद होते, मनभेद नव्हते. पण आत्ताची राजकीय परिस्थिती तशी राहिलेली नाही. आता टोकाचे आरोप आणि टोकाचा विरोध करत तीव्र संघर्षाची भाषा केली जाते. राज यांची भेट शहरातील विकास कामांसाठी होती असा खुलासा राज यांनी केला असला तरी या भेटीने अनेकांना पोटशूळ उठला आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. मुंबई महानगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक कोण असणार हे पुढील आठवड्यापर्यंत स्पष्ट होणार आहे. सर्वच पक्षातील नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मागील दारातून सत्तेच्या सारीपाटावरती वर्णी लावण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती लॉबिंगही सुरू असतं. संख्याबळानुसार त्या पक्षांना त्यांचे स्वीकृत नगरसेवकांची वर्णी पालिकेत लावण्याची संधी असते. ठाकरे सेनेला 10 पैकी 3 जागांवर त्याचे उमेदवार देता येणार आहेत आणि यापैकी 1 जागा मनसेला मिळावी अशी राज ठाकरे यांची आग्रही मागणी होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यांची 3 नावं जाहीर केल्यामुळे ठाकरे बंधूंमध्ये राजकीय कोल्ड वॉरची ठिणगी पडली आहे. मुंबईत स्वीकृत नगरसेवक पदी 10 जणांची वर्णी लागणार. संख्याबळानुसार ठाकरेंच्या शिवसेनेला 3 जागा मिळणार. मनसेला हवी आहे त्यापैकी 1 जागा. यावरून शीतयुद्धाला सुरुवात. मुंबई महापालिकेत यावेळी 10 स्वीकृत नगरसेवकांची वर्णी लागणार आहे. संख्याबळानुसार भारतीय जनता पक्षाकडून 4, ठाकरेंच्या शिवसेनेला 3, शिंदेच्या शिवसेनेकडून 1, काँग्रेसकडून 1 आणि MIM कडून 1 असे एकूण 10 स्वीकृत सदस्य असतील. ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाटेला आलेल्या 3 जागांपैकी 1 जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला हवी आहे अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीनं साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर, कैलास पाठक ही 3 नावं जाहीर केली. त्यामुळे मनसेच्या एका जागेच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा प्रकार ठाकरेंच्या शिवसेनेकडून झालाय. त्यामुळे मनसे दुखावली गेली. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीनं बुधवारी नावं जाहीर केली. नावं जाहीर करताना मनसेला विश्वासात घेतलं नाही. यावर दोन्ही पक्षांची आपसात चर्चा झाली असेल असा दावा पालिकेतील गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी केलाय. मात्र त्यांनीही यावर सावध भूमिका घेतली आहे. एकाच घरातले 2 पक्षप्रमुख आहेत. काल आदित्यांबरोबर आज साहेब होते. त्यामुळे त्या गोष्टीमध्ये नक्की काय एकमत झालं हे संदीपला माहिती आहे का मलाही नाही. त्यावर भाष्य करणं मला वाटतं फार उतावळेपणा होईल असं मला वाटतं. आणि अजून त्यांची दोघांची वेगळी हे असू शकते. महापालिकेत मागील अनेक वर्ष 5 जणांची वर्णी स्वीकृत नगरसेवक म्हणून लागत होती. 2017ला सरकारनं महानगरपालिका अधिनियमात सुधारणा केली. त्यामुळे यावेळी 10 जणांची वर्णी लागणार आहे. स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती कशी होते? महापालिकात निवडून आलेल्या एकूण जागांच्या प्रमाणात स्वीकृत नगरसेवक नियुक्त होतात. बहुमत असणाऱ्या पक्षाला जास्त स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा अधिकार मिळतो. नियुक्ती होणारी व्यक्ती महानगरपालिकेच्या निवडणुकीत पराभूत झालेली नसावी. सामाजिक किंवा प्रशासकीय कामाचा अनुभव असणं अपेक्षित. पक्षाच्या शिफारसीनुसार महापालिकेच्या विशेष बैठकीत स्वीकृत नगरसेवकांची निवड. राज्य सरकार किंवा प्रशासकीय अधिकारी त्यांची अंतिम नियुक्ती करतात. स्वीकृत नगरसेवकांना इतर निवडून आलेल्या नगरसेवकांप्रमाणेच सर्व अधिकार असतात. पालिकेतील संख्याबळानुसार स्वीकृत नगरसेवकांची वर्णी लागणार असली तरी निवडणुकीत एकमेकांचे हात धरणाऱ्या पक्षांसाठी हा मुद्दा आता कळीचा बनलाय. वाद टाळण्यासाठी महायुतीनं महापौर आणि उपमहापौर पदासाठी 1.25 वर्षांचा फॉर्म्युला आणलाय. आता नव्यानं नियुक्त होणाऱ्या स्वीकृत नगरसेवकांसाठी असाच काही नवा फॉर्म्युला येण्याची शक्यता नाकारता येत नाही. उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई. राज्य सरकारच्या मोफत गोष्टी देण्याच्या योजनांमुळे देशाच्या आर्थिक विकासामध्ये अडथळे निर्माण होतात
अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली. अशा योजनांबाबत फेरविचार करण्याची हीच योग्य वेळ आहे. राज्यांनी सर्वांना मोफत अन्न, सायकली, वीज देण्याऐवजी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर द्यावा, असं सांगत न्यायालयानं राज्य सरकारांना परखड बोल सुनावलेत. सगळंच मोफत मिळाल्यास लोक काम का करतील? मोफत अन्न, सायकली, वीज देण्याऐवजी रोजगार द्या. रेवडी संस्कृतीवरून सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं. जनमताचा कौल मिळवण्यासाठी मोफत योजना किंवा अनुदान देण्याची जणू स्पर्धाच सध्या अनेक राज्यात लागलेली दिसते. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजना आता देशातील बहुतांश राज्यात राबवली जाते. महाराष्ट्रात या लोकप्रिय योजनेसाठी मध्यंतरी अन्य योजनांचा निधी वळवण्यात आला होता. याचाच अर्थ अशा योजना राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त भार ठरतात. निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी विविध पक्षांकडून अशा घोषणांची खैरात करण्यात येते. या योजना आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या नसतात. त्यावर सर्वोच्च न्यायालयानं याआधीही देशातील अनेक राज्यांना खडे बोल सुनावले होते. मात्र त्यानंतरही विविध राज्ये अशा प्रकारच्या योजनांना प्राधान्य देत आहेत. तामिळनाडू पॉवर डिस्ट्रीब्युशन लिमिटेडने सर्वांना मोफत वीज देण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्याची सर्वोच्च न्यायालयानं दखल घेतली आहे. यावर सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायाधीश जयमाल्या बागची, न्यायाधीश विपुल पंचोली यांच्या खंडपीठाने रेवडी संस्कृतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. राज्यांनी गरिबांना मदत करणं समजण्यासारखं आहे. मात्र देशातील बहुतांश राज्यांना महसूल तुटीची समस्या भेडसावतीये. तरीही राज्य विकासाकडे दुर्लक्ष करून मोफत गोष्टी देण्याच्या योजना अंमलात आणतात. अशा प्रकारच्या योजनांमुळे देशाच्या आर्थिक विकासावर विपरीत परिणाम होतो, असं मत सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलंय. काय म्हणालं न्यायालय पाहूया. आपण देशात कोणती संस्कृती निर्माण करतोय? सारे मोफत देत राहिला तर काम कोण करणार? काम करण्याची संस्कृती तरी टिकून राहील का? आपण भारतात कोणती संस्कृती विकसित करत आहोत? राज्य सरकारचं धोरण हे खुशामतीचं धोरण नाही का? राज्य विकास प्रकल्पांवर खर्च करण्याऐवजी दोनच गोष्टी करत आहे. एक म्हणजे पगार देणं आणि दुसरं म्हणजे मोफत गोष्टींचं वाटप करणं. हे न्यायालयानं वास्तव सांगितलंय. महाराष्ट्रात सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक भार पडलाय. तीच परिस्थिती अन्य राज्यातही आहे. मध्यंतरी अशा योजनांसाठी केंद्र सरकारने अधिकचा निधी राज्यांना द्यावा अशी मागणीही पुढे आली होती. निवडणुकीसाठी दिली जाणारी ही आश्वासनं लोकप्रियता आणि सत्ता मिळत असली तरी त्याचा भार सामान्य करदात्यांच्या खिशावर पडतो. याचा विचार राज्यकर्त्यांनी करण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. हिंगोली जिल्ह्यामधील धनगरवाडी गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. शेतकरी रामचंद्र शंकर खडसे यांनी जिल्हा अधिकाऱ्यांकडे अजब मात्र गंभीर मागणीचं निवेदन दिलं. शेतातील विहीर चोरीला गेली आहे, ती शोधून द्या अशी मागणी त्यांनी केली आणि या तक्रारीवरून विहिरींच्या नावे अनुदान लाटण्याचा प्रकार समोर येतोय. सेनगाव पंचायत समितीत विहीर अनुदान घोटाळा. चोरीला गेली विहीर शोधून देण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी. शेतात विहीर नाही पण प्रशासनाने अनुदान लाटले. जाऊ तिथे खाऊ या चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या शेतातील विहीर ज्या पद्धतीने चोरीला जाण्याचा जसा विनोदी प्रसंग दाखवण्यात आला होता, तसाच धक्कादायक प्रकार आता हिंगोली जिल्ह्यात समोर आलाय. धनगरवाडी येथील शेतकऱ्याने थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेत त्यांच्या शेतातील विहीर चोरीला गेली ती शोधून द्या अशी मागणी केली आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत तसेच अहिल्यादेवी होळकर योजनेतून शेतकऱ्यांना ज्वलनशील पदार्थांचा वापर करणं याबाबत तक्रार दाखल होऊनही चित्रीकरण सुरूच राहिल्यानं याबाबत पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त होतोय.
नवी मुंबईसह पनवेल परिसरामधून चिंताजनक बातमी समोर आली आहे. मागील 24 तासात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून 4 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना नोंदवण्यात आलेल्या आहेत. या घटनांमुळे पालक वर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असून पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे. खारघर सेक्टर 20 मधील विजयनगरी सोसायटीत राहणाऱ्या 17 आणि 14 वर्षीय 2 सख्या बहिणी मंगळवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमाराला संशयास्पदरित्या बेपत्ता झाल्या. कुटुंबियांच्या माहितीनुसार मोठी बहीण खाली गेल्यानंतर परत आली नाही. तिला शोधण्यासाठी धाकटी बहीण देखील बाहेर गेली, मात्र तीही घरी परतली नाही. बराच शोध घेतल्यानंतरही काहीच माहिती न मिळाल्यानं कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तर उरण इथल्या कोट नाका परिसरातून 17 वर्षीय मुलगी बुधवारी सकाळी 11 ते 12 वाजण्याच्या दरम्यान घरातून अचानकपणे बेपत्ता झाल्याची नोंद आहे. तसंच एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुर्भे गाव सेक्टर 21 इथे 10वी मध्ये शिकणारी 16 वर्षीय विद्यार्थिनी पाण्याची मोटर सुरू करण्याच्या निमित्तानं घराबाहेर पडली आणि परतलीच नाही. या सर्व प्रकरणांमध्ये पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केलाय. यापूर्वी देखील नवी मुंबई परिसरात अशा घटना घडलेल्या असून अनेक प्रकरणांमध्ये मुलं घरगुती कारणांमुळे किंवा पालकांच्या रागामुळे घर सोडून गेल्याचं निष्पन्न झालं होतं. मात्र अवघ्या 24 तासात 4 अल्पवयीन मुली बेपत्ता होणं ही निश्चितच गंभीर बाब मानली जाते. या होत्या आज संपूर्ण दिवसभरातील आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.